हो. वा. हम्म. शनिवार आहे. तुझं होतंय की
हा, एकदा चेक करा बरं सगळ्या ग्रुपला आली का लिंक. हा बोला. हो, चेक करा. किती नंबर आताची बॅच 32 आहे ना. मग मला मी तेवढ्या 32 पर्यंत जायला आहे, मी तेवढ्याच टाकलं. आता 35 चालू आहे म्हणजे ना. कुठे आहे? सर रोज रोज सगळ्या ग्रुपला टाकायचे, मी पण आज सगळ्या ग्रुपला टाकले. हा, मला वाटलं तेच सगळ्यांचं घ्यायचं. क्या जरा पटकन करू. बरं, तुम्ही टाकली का लिंक? ठीक आहे, पाठवतो. चालू करूया आपण थोडस. सगळ्या ग्रुपची वगैरे सेटिंग सुरू आहे, आपण लगेच चालू करतो. ठीक आहे. हॅलो. हो, 34-35 टाकले. 32-33 टाकले. मी 33 तुम्ही टाकतो. कसं आहे का? हा, मग पण त्याच्यावर
सगळेजण जॉईन होत आहेत आता, एक 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 जण. ठीक आहे. आता एकदा व्यवस्थित सांगा. थोडस फिरवतो. ओके, आता दिसतोय मी व्यवस्थित? एकदा कमेंट मध्ये सांगा. फळा पण थोडासा दिसला पाहिजे. ठीक आहे. गुड मॉर्निंग. असा मी व्यवस्थित दिसतोय असं मला वाटतंय. फक्त फळ्यावरचे शब्द कदाचित दिसणार नाहीत व्यवस्थित, परंतु मी ते मुद्दे सांगेल, तुम्ही ते लिहून घेऊ शकता. ठीक आहे. आवाज वगैरे व्यवस्थित येतोय किंवा त्या ठिकाणी मी व्यवस्थित दिसतोय का एकदा कमेंट मध्ये सांगा. आवाज व्यवस्थित येतोय आणि मी व्यवस्थित दिसतोय का? ओके. हो. आता याच्यामध्ये काही जण नवे आहेत, काही जणांनी कदाचित हे लेक्चर पहिलं कधी केलेलं असेल, परंतु आपण त्या ठिकाणी रिपीट त्या गोष्टी जे जुने आहेत त्यांना असं वाटते की परत रिपीट होते, परंतु जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हे नवीनच आहे. तर आजच्या या विषयामध्ये अत्यंत महत्वाचा आणि प्रत्येक व्यक्तीला व्यवसाय कसा करायचा किंवा व्यवसायामध्ये काम करत असताना त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, निवड कशी करायची, खरेदी कशी करायची, विक्री कशी करायची, आजार, उपचार, लसीकरण, गोठ्याचं चाऱ्याचं व्यवस्थापन, या गोष्टी शिकवल्यानंतरही येतील किंवा ते करताही येतील. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला हा व्यवसाय उभा करत असताना लागणारी जी भांडवल निर्मिती आहे, या भांडवल निर्मितीसाठी आम्हाला कोणीही मदत करत नाही किंवा त्याच्यासाठी ती फाईल करत असताना आम्हाला ज्या अडचणी येतात त्या अडचणींवरती सोल्युशन नेमकं काय आहे, किंवा एखादा नवीन व्यक्ती जर पहिल्यापासून कर्जाची फाईल हातात घेतली आणि त्याला जर बँक रिस्पॉन्स देत नसेल, तर त्यावेळेस त्या व्यक्तीनं पहिल्यापासून म्हणजे ABCD पासून कशा गोष्टी केल्या पाहिजेत,
मोठे मोठे उद्योगपती काय करतात, ज्यांनी आपल्या फायली सक्सेस केल्यात, त्या लोकांनी एक वेगळं नेमकं काय केलेलं आहे, तर हे सगळं आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून पाहायचंय. आजचा आपला विषय असणार आहे बँक कर्ज प्रक्रिया. ठीक आहे. तर मित्रांनो, बँकांकडे खूप सारा पैसा आहे आणि तो पैसा त्यांना कर्जाच्या स्वरूपामध्ये द्यायचा असतो, कारण रिझर्व्ह बँकेच्या अंडर आणि त्याच्या गाईडलाईन नुसार सगळ्या बँकांना काम करावं लागतं. आणि त्या ठिकाणी बँकेची फाईल करत असताना बँकांना असणाऱ्या पैशांचं कर्जाच्या स्वरूपात वाटप का करावं लागतं, कारण त्यांना सीडी रेशो मेंटेन करावा लागतो. सीडी रेशो मेंटेन म्हणजे नेमकं काय असतं, तर क्रेडिट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट गोज आउट. पैसा किती आला आणि पैसा किती गेला त्याचा एक सीडी रेशो चार्ट असतो आणि त्याच्यानुसार जे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांचं व्याज देण्यासाठी त्या ठिकाणी कर्जाचं वाटप करणं गरजेचं असतं. त्यामुळं बँकांकडे भरपूर सारा पैसा आहे आणि असणाऱ्या पैशामधून त्यांना कर्जाचं वाटप करायचंय, ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट, आता बरेच जण वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतात. लेटेस्ट चालू असणारी जी योजना आहे त्या योजनेवरती तुम्हाला सांगतो. आता जी योजना चालू आहे, काल परवा सगळ्यांचे पैसे पडले, तर ती आहे लाडकी बहीण योजना. आता मला सांगा, या लाडक्या बहीण योजनेसाठी सरकारनं डायरेक्ट त्याची सुरुवात केली आहे का हो? तर अजिबात नाही. सरकारनं अगोदर, शासनानं त्या योजनेची आखणी केली. आखणी केल्यानंतर त्याच्या निधीची तरतूद सगळ्यात अगोदर केलेली. निधीची तरतूद केल्यानंतर सरकारने या योजनेचं वाटप करण्यासाठी अगोदर आवाहन केलं, अर्ज भरायला लावले, त्याच्यातून अर्जाचं सिलेक्शन झालं आणि मग त्या योजनेचा लाभ द्यायला सुरुवात झाली. मला याच्यातून सांगायचं एवढंच की ही योजना करत असताना सरकारने डायरेक्ट वाटप सुरू केलंय का? अजिबात नाही. अगोदर काय केलेलं आहे, तर अगोदर याच्या निधीची तरतूद केलेली आहे. मला हेच सांगायचंय की आपल्या कोणत्याही ज्या काही योजना असतात, आपल्या शेळी पालनासंदर्भातल्या असतील, कुक्कुटपालनाच्या संदर्भातल्या असतील, तर या योजनांसाठी अगोदर सरकार निधीची तरतूद करतं. फॉर एक्झाम्पल, आता आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक योजना सुरू केलेली आहे, त्याला मिनी NLM आम्ही म्हणू शकतो, कारण NLM सारख्याच बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. या योजनेमध्ये नेमकं काय आहे, तर मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता अभियान, ही जी योजना आहे आपल्या राज्य सरकारनं सुरू केलेली आहे. तर या राज्य सरकारनं सुरू केलेल्या योजनेसाठी सरकारला अगोदर निधीची तरतूद करावी लागेल. 4,500 कोटी रुपये या योजनेसाठी सरकारनं पशुसंवर्धन खात्याला वर्ग केलेले आहेत. या योजनेचे फॉर्म महाडीबीटीच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी भरायचे आहेत. ते फॉर्म आता कशा पद्धतीने भरायचा आहे किंवा त्याचं मुदत काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या योजनेच्या विषयामध्ये होतील. मला सांगायचं एवढंच की कोणती योजना करत असताना सरकार अगोदर त्याच्या निधीची तरतूद करतं. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या काही बँका असतात त्या बँकांना या योजनांचं टार्गेट दिलं जातं आणि दिलेलं टार्गेट त्यांना वेळेमध्ये पूर्ण करायचं असतं. सांगायचं एवढंच की बँकांकडे पैसा पण आहे, त्या ठिकाणी त्या पैशातनं त्यांना कर्जाचं वाटप पण करायचंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, योजना ज्या निघत असतात या योजनांचं, या कर्जांचं बँकांना टार्गेट असतं आणि ते टार्गेट त्यांना दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करायचंय. सांगायचं तात्पर्य एवढंच की बँकांकडे पैसा आहे, त्याच्यातून कर्जाचं वाटप होत असतं, योजनांचं वाटप होत असतं, त्यांना दिलेलं टार्गेट त्यांना पूर्ण करायचं असतं. त्यामुळं असं कोणी म्हणायचं नाही की मी बँकेत गेलतो, मला बँकेने लोनच नाही दिलं, अरे बाबा आपल्याला नाही लोन दिलं म्हणजे ते कुणालाच देत नाहीत का? तर अजिबात नाही. तर त्या ठिकाणी बँकेच्या क्रायटेरियामध्ये जी लोक बसतात त्याला 100% लोन दिलं जातं. आता मी परवा एक योजना टाकली होती माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरून, ती भरपूर व्हायरल झाली. भरपूर लोकांच्या, म्हणजे समजा 100 कमेंट आले असतील तर त्या 100 कमेंट मधून एक कमेंट पॉझिटिव्ह असेल, 99 कमेंट निगेटिव्ह आहे. का हो? यातली निम्म्याच्या वर लोक अशी असतात की जे कधी बँकेपर्यंत पोहोचलेच नाहीत, परंतु निगेटिव्ह कमेंट. प्रत्येकाची एक टेंडन्सी तयार झाली आहे की बँक लोन देत नाही, सरकारी योजना देत नाही, आणि यातली बरीच लोक ही अशी असतात की ते प्रयत्नच करत नाही. न प्रयत्न करणाऱ्यांना बाजूला सोडा, जे प्रयत्न करतात त्यांना यश का मिळत नाही? कारण समजा फॉर एक्झाम्पल त्यांना जायचंय पुण्याला, परंतु
सरळ मार्ग असताना ते फिरून 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 पुणे शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मला या उदाहरणात सांगायचंय काय की आपल्याला प्रॉपर मार्गाने जाणं खूप गरजेचं आहे. तर या माझ्या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टीचा उपयोग करून आपल्याला बेसिक पासून बँकेची कर्जाची फाईल कशा पद्धतीने तयार करायची आहे त्या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी मगाशीच क्लिअर केलं, बँकांकडे पैसा पण आहे, तो पैसा त्यांना कर्जाच्या स्वरूपात वाटायचा पण आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांना टार्गेट असतं, ते टार्गेट त्यांना दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करायचं. मग बँका त्या ठिकाणी कोणाला लोन देतात किंवा कोणाला कर्ज देतात, तर बँका त्याच व्यक्तीला कर्ज देतात जो व्यक्ती त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसतो. आता आम्हाला जर त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसायचं असेल तर नेमकं कशावरती काम करणं गरजेचं आहे किंवा कोणते मुद्दे आत्मसात केले पाहिजेत, ते 6 मुद्दे कोणते आहेत. ज्यांच्याकडे वह्या असतील, पेन असतील, ते लिहून घेऊ शकताय. ज्यांच्याकडे वह्या पेन नाहीत तर त्या ठिकाणी त्यांनी नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. तर कोणत्या 6 मुद्द्यांवरती काम करायचंय? नंबर 1, व्यवसायाला नाव. व्यवसायाला नाव कदाचित त्या ठिकाणी फळ्यावरचं अक्षर कदाचित व्यवस्थित दिसणार नाही, परंतु मी सांगतोय, मी सांगितल्यानंतर त्याचं आवाज आल्यानंतर तुम्ही ते लिहून घ्या. ठीक आहे. नंबर 1 आहे व्यवसायाला नाव. नंबर 2, व्यवसायाचं रजिस्ट्रेशन. नंबर 3, व्यवसायाचे बँक खाते. व्यवसायाचे बँक खाते नंबर 3 आहे. नंबर 4, खात्यावर व्यवहार. खात्यावर व्यवहार. नंबर 5, ITR. नंबर 6, सिबिल स्कोर. बघा, जे लिहून घेत आहेत त्यांच्यासाठी मी मुद्दे परत एकदा सांगतो. तर आपला पहिला मुद्दा आहे व्यवसायाला नाव. ठीक आहे, व्यवसायाला नाव. दुसरा मुद्दा आहे व्यवसायाचं रजिस्ट्रेशन. तिसरा मुद्दा आहे व्यवसायाचं बँक खातं. चौथा मुद्दा आहे उघडलेल्या बँक खात्यावर व्यवहार. 5वा मुद्दा आहे ITR आणि 6वा मुद्दा आहे सिबिल स्कोर. ठीक आहे. हे 6 मुद्दे त्या ठिकाणी सगळ्यांनी कदाचित लिहून घेतले असतील असं मी ग्राह्य धरतो. आता प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण तुम्हाला त्या ठिकाणी देतोय. पहा, व्यवसायाला नाव. आपल्या देशामध्ये 80% लोक शेती करतात, बरोबर आहे. आमचा देश हा कृषीप्रधान देश आहे. आज आमच्या कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांची काय आहे? खूप बिकट अवस्था आहे. का? त्याला स्वतःचे प्रश्न मांडण्यासाठी मरावं लागतं. आज शेती व्यवसाय एवढा मोठा आहे, शेतीशिवाय लोक जगूच शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. तरी सुद्धा शेतकऱ्यांवरती एवढी वाईट वेळ का आहे? त्याचं एकच कारण आहे. काय कारण असेल? शेती व्यवसाय मोठा जरी असला, शेती व्यवसाय प्रमुख जरी असला तरी त्याच्यामध्ये शाश्वत उत्पन्नाची हमी नाहीये. कारण शेती व्यवसाय हा पावसावर डिपेंड आहे. पाऊस जास्त झाला तरी चालत नाही, पाऊस कमी झाला तरी चालत नाही. समजा पाऊस चांगला झालाच आणि शेतकऱ्याला त्याच्या मर्जीप्रमाणे उत्पन्न भेटलंच तरी त्या ठिकाणी तो त्याच्या मनाप्रमाणे तयार झालेला माल विकू शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, शेतकऱ्याच्या शेती व्यवसायाला कोणतं नाव नसतं, त्याचं कोणतं रजिस्ट्रेशन नसतं, त्याचं कोणतं बँक खातं नसतं. शेतकऱ्याकडे पैसे नेहमी येत नाहीत म्हणून तो खात्यावर व्यवहार करत नाही. आणि सिबिल आणि ITR या 2 गोष्टीचा दूर दूरपर्यंत कदाचित त्याचा संबंध पण येत. सांगायचं तात्पर्य, तो या गोष्टींना फॉलो करत नाही. त्यामुळं कोणतीही बँक शेतकऱ्याला व्यावसायिक कर्ज देत नाही. माझा शब्द नीट ऐका, व्यावसायिक कर्ज, कमर्शियल लोन कोणतीच बँक शेतकऱ्याला देत नाही. त्यामुळं आपण आज स्वतःशी एक मनाला नियम घालून ठेवा की मी बँकेमध्ये कर्ज मागायला जाताना शेतकरी म्हणून जाणार नाही. का?
कारण शेतकऱ्याला बँक कर्जच देत नाही. मग शेतकऱ्याला कर्ज देत नाही तर कुणाला बँक कर्ज देते हो? तर शेतकऱ्याला न देता बँक दोन व्यक्तींना कर्ज देते, ते बी पहिल्या प्राधान्यानं कर्ज देते. तर त्या दोन व्यक्ती कोणत्या आहेत? तर पहिला व्यक्ती नोकरदार आणि दुसरा व्यक्ती उद्योजक. आता आम्ही कदाचित नोकरदार नाहीये, पण आम्ही आता उद्योजक होणार आहे किंवा उद्योजक आहे. मग आता तुम्ही उद्योजक आहे म्हणून कोणत्या युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट उद्योजकचं घ्यायचंय आणि ते बँकेत घेऊन जायचंय का? तर अजिबात नाही. तुम्ही उद्योजक आहात, तुम्ही व्यावसायिक आहात हे तुम्हाला बँकेला प्रूव्ह करून दाखवायचं. मग ते प्रूव्ह करून दाखवण्यासाठी आम्हाला काय गोष्टी करायच्यात? सगळ्यात पहिला मुद्दा, आम्ही जो व्यवसाय करणार आहोत किंवा जो व्यवसाय करतोय त्या व्यवसायाला पहिल्यांदा काहीतरी नाव द्यायचं. आता ज्या सतीश सरांच्या माध्यमातून आम्ही प्रशिक्षण घेतोय त्यांच्या फार्मचं काय नाव आहे हो? आधुनिक शेती फार्म. म्हणजे सरांनी आपल्या फार्मला नाव काय ठेवलंय? आधुनिक शेती फार्म. तुम्ही काही जण याच्यातले प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी आले होते वेगवेगळ्या ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी आपापल्या फार्मला नाव दिलंय. सांगायचा पहिला मुद्दा एकच आहे, तुम्ही जो व्यवसाय करणार आहात, जो व्यवसाय आपण करतोय त्याला पहिल्यांदा आपल्या व्यवसायाला नाव द्यायचं. पहिला मुद्दा क्लिअर. आता या नावाचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय तर नावाचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आम्हाला कुठेही जायची गरज नाही. कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं तर लोकांना पहिलं म्हणजे अगोदर हे ऑनलाईन सिस्टीम यायच्या पहिले लोकांना आपल्या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन जिल्हा उद्योग केंद्रात जाऊन करावं लागायचं, तिथं हेलपाटे मारावे लागायचे. शासनानं आता तुमची ही सगळी परवड थांबवलेली आहे. तुम्हाला गावात बसून आपल्या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. त्यासाठी काय करायचंय? फक्त आपल्या जवळच्या कुठल्याही ऑनलाईन सेंटर किंवा CSC सेंटरमध्ये जायचं आणि तिथं जाऊन आपल्या व्यवसायाचं उद्योग आधार काढायचं. उद्योग आधार, त्याचं नाव आता अपडेट झालंय उद्यम आधार. आणि उद्यम आधार काढत असताना NIC कोड खूप महत्वाचा आहे. तो शब्द सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. NIC कोड आपल्याला आपल्या व्यवसायाच्या रिलेटेड टाकायचा असतो. ज्यांनी पहिलं उद्यम काढला असेल त्यांच्यासाठी सांगतोय, पहिलं उद्यम काढलं असेल तर दुसरं नवीन उद्यम निघत नाहीये, पण त्या ठिकाणी तुम्ही आहे जे पहिलं उद्योग आधार आहे जे पहिलं उद्यम आधार आहे त्याला अपडेट करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये हा NIC कोड ऍड करून तुम्ही त्याला अपडेट करू शकता. तर व्यवसाय उद्योग आधार काढल्यानंतर तुमचा व्यवसाय भारत सरकारच्या सूक्ष्म आणि लघुउद्योग मंत्रालयाच्या साईडवरती रजिस्ट्रेशन होणार आहे. हा व्यवसाय रजिस्टर झाल्यानंतर या लायसन व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही लायसनची आवश्यकता नाही. का नाही? कारण आम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतो. हे लायसन पूर्ण देशासाठी त्या ठिकाणी सरकारने व्हॅलिड केलेलं आहे. त्याच्यामुळे उद्योग आधार काढल्यानंतर आपण आपला व्यवसाय भारत सरकारच्या सूक्ष्म आणि लघुउद्योग मंत्रालयाच्या साईडला रजिस्ट्रेशन करतोय. व्यवसायाला नाव कसं द्यायचं आणि व्यवसाय रजिस्टर कसा करायचा सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. दोन मुद्दे झाले क्लिअर. आता तिसरा मुद्दा, बँकेत खातं. आता बँकेमध्ये खातं नाहीये का हो? आहे. सगळ्यांचं खातं आहे, प्रत्येकाचं खातं आहे, पण कुणाच्या नावानं आहे? आमच्या स्वतःच्या नावानं. आज आम्ही बँकेमध्ये कर्ज मागायला जातो. मग आम्ही कशासाठी कर्ज मागायला जातोय? तर व्यवसायासाठी कर्ज मागायला जातोय. परंतु व्यवसायासाठी कर्ज मागायला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जर बँकेमध्ये तुमच्या व्यवसायाच्या नावानं खातं असेल तर कर्ज मिळायला सोपं जाईल की अवघड जाईल? 100% सोपं जाणार आहे. का? कारण तुम्ही ऑलरेडी तिथले उद्योजक ग्राहक आहात. त्यामुळे त्यांना जास्त तुम्हाला सांगत बसायची गरज लागत नाही किंवा मॅनेजर साहेब सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर कर्ज द्यायला तयार होतात. का? कारण तुम्ही त्यांचे जुने उद्योजक कस्टमर आहात. बघा, आपल्या आजूबाजूला खूप सारे छोटे मोठे उद्योजक आहेत, व्यापारी आहेत. यांना त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ करायची असेल, भांडवल पाहिजे असेल तर ते कोणाकडनं उसनं किंवा व्याजानं पैसे काढत बसत नाहीत. तर ते काय करतात? तर त्यांचं ज्या बँकेमध्ये आपल्या व्यवसायाच्या नावानं खातं असतं त्या खात्यावर त्यांचा व्यवहार असतो. म्हणजे हे 6 मुद्द्यांना ते फॉलो करत असतात. त्यामुळं त्यांना पैशाची गरज निर्माण झाली की ते बँकेमध्ये फक्त काय करून देतात? एक आपलं प्रपोजल देऊन टाकतात आणि प्रपोजल दिल्याच्या नंतर बँक पण त्यांना लगेचच लोन मंजूर करून देते. लवकरात लवकर त्या ठिकाणी काही दिवसांमध्येच त्यांच्या खात्यावर ते पैसे वर्ग केले जातात. का हो? त्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत, मग आम्हाला का शक्य नाहीत? कारण आम्ही या मुद्द्यांना फॉलो करण्याचा कधी विचार केला नाही. एक लक्षात घ्यायचं, ज्या दिवशी तुम्ही तुमचा व्यवसाय रजिस्टर केलेला आहे
त्या दिवशी तुमचा व्यवसाय काय झाला, अधिकृत झाला. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या नावानं बँकेमध्ये खातं उघडता त्या दिवशी तुमचं म्हणजे तुम्ही त्या बँकेला दाखवून देता किंवा तुम्हाला त्या बँकेला सांगत बसायची गरज लागत नाही की साहेब मी व्यवसाय सुरू केला. तुमचं बँकेमध्ये व्यवसायाच्या नावानं खातं उघडण्यात आलं की तिथून इज दॅट प्रूफ की तुम्ही व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यामुळं सगळ्यात पहिलं काम काय करायचं, व्यवसाय रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ज्या बँकेतनं भविष्यात लोन घ्यायचंय किंवा जी बँक तुम्हाला कर्ज द्यायला तयार होणार आहे किंवा तुमच्या गावाला जी बँक दत्तक आहे त्या बँकेमध्ये आपल्या व्यवसायाच्या नावानं काय करायचंय तर खातं उघडून घ्यायचंय. 3 मुद्दे सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आले असतील. ठीक आहे. आता चौथा महत्वाचा मुद्दा, खात्यावर व्यवहार. कोणत्या खात्यावर व्यवहार करायचा आहे तर आपल्या उघडलेल्या बँकेच्या व्यवसायाच्या खात्यावर व्यवहार करायचा आहे. पहा, त्या ठिकाणी आम्ही एखाद्या गावाला चाललो असतील आणि गावाला जात असताना आमच्या सीटवरती शेजारी दुसरा एक नवीन अनोळखी व्यक्ती असतो, पण आपण काय करतो, आपला बोलका स्वभाव असतो, आपल्याला प्रवासामध्ये टाइमपास व्हावा असं वाटत असतं, म्हणून आम्ही काय करतो तर त्या व्यक्तीसोबत थोड्याशा गप्पा छप्पा मारत जातो. आणि तो त्याच्या बस स्टँडला उतरत असताना समजा तुम्हाला त्यांनी जर 100 रुपये उसने मागितले तर आपण देतो का हो त्याला? अजिबात देत नाही. का नाही देत? कारण त्या ठिकाणी आपल्या तो ओळखीचा नसतो. शब्द महत्वाचा, ओळखीचा नसतो. जर तो व्यक्ती तुम्हाला फक्त 100 रुपये मागतोय तर तुम्ही त्याच्या ओळखीचा विचार करताय. आम्ही तर बँकेला कर्जाच्या स्वरूपात लाखो रुपये मागतो, मग बँकेने तुमच्या ओळखीचा विचार केला पाहिजे का नाही केला पाहिजे? 100% केला पाहिजे. बँकेमध्ये तुमची ओळख असणं गरजेचं आहे. आणि आपली बँकेमध्ये ओळख तयार करण्यासाठी आम्हाला कोणाच्या वशिल्याची तिथं गरज नाही. कारण तुमच्या वशिल्यावर, तुमच्या ओळखीवर जी काही कामं व्हायची असतील ती दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये होतील, पण एकमेव बँक डिपार्टमेंट असा आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं काम करून घेण्यासाठी स्वतःची ओळख तयार करावी लागते. आणि स्वतःची ओळख तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त एक सोपं काम करायचंय, तर तुम्ही जे उघडलेलं बँकेचं खातं आहे का त्या खात्यावर तुम्हाला व्यवहार करायचा आहे. मग व्यवहार करण्यासाठी समजा तुमच्याकडे कुठून तरी 15-20 हजार रुपये आले, त्यातले 5,000 रुपये तुम्हाला इमर्जन्सी लागणार आहेत. उरलेले जे काही 10-15 हजार रुपये आहेत ते घरात बसून किंवा त्या ठिकाणी खिशात राहून वाढणार आहेत का हो? अजिबात नाही वाढणार. ते पैसे घ्या, त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती टाका, गरज लागेल तेव्हा विड्रॉल करा. बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपल्याला बँकेच्या खात्यावरती व्यवहार करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जसा व्यवहार करचाल तशा तुमच्या ट्रान्झॅक्शन वाढणार आहेत. आणि जशा तुमच्या ट्रान्झॅक्शन वाढतील तसं आपलं बँकेमध्ये एक प्रोफाईल, एक स्टेटस, एक ओळख तयार होते. आम्हाला कोणाच्या ओळखीची, वशिल्याची अजिबात गरज लागणार नाही. कारण तुम्ही कोणत्या खात्यावर व्यवहार करताय माहितीये तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या व्यवसायाच्या खात्यावरती व्यवहार करताय. आणि व्यवसायाच्या खात्यावर केलेला व्यवहार म्हणजे हा व्यवहार नुसता नाहीये, तर ती एक तुमच्या व्यवसायाची उलाढाल आहे हे तुम्ही बँकेला दाखवून देता. आणि माझा व्यवसाय जिवंत आहे हे तुम्ही व्यवहाराच्या माध्यमातून त्यांना दाखवून देता. तर अशा पद्धतीने या 4 मुद्द्यांना फॉलो केल्यानंतर आपल्याला पुढच्या गोष्टी सोप्या जातात. 4 मुद्दे लक्षात आले. तर आता 5वा मुद्दा ITR. ITRचा लॉंग फॉर्म काय हो तर ITRचा लॉंग फॉर्म आहे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल. ITR, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल. आता नावातच टॅक्स हा शब्द आल्यामुळे अनेक लोक या ITRच्या नादाला लागत नाहीत. त्यांना असं वाटतं की जर ITR काढलं तर नसलेलं टॅक्सचं झंझट पाठीमागं लागतं की काय. बरोबर आहे. आज मला सांगा, आपल्या आजूबाजूला एवढी लोक उलाढाल करतात आपल्या खात्यावरती, करोडोनी त्यांची उलाढाल असते. आणि ज्यावेळेस त्यांना टॅक्स भरायची वेळ येते त्यावेळेस ही लोक काय करतात, सीएला हाताशी धरतात, इकडलं लोन तिकडलं लोन त्या ठिकाणी दाखवतात किंवा आपल्या व्यवसायातला नफा कमी दाखवतात आणि आपला ITR नीलमध्ये भरतात. ज्या व्यक्तीचा व्यवहार कोटीमध्ये आपल्या खात्यावरती आहे त्या व्यक्तीला त्याच्यातनं सूट मिळू शकते. तर मग आपला व्यवहार लगेचच आपल्या व्यवसायाच्या खात्यावरती कोटीनं व्हायला लागलाय का हो? आपला व्यवहार कितीत होईल? हजारात नाही तर लाखात. मग आपला आणि त्या टॅक्सचा दूरपर्यंत संबंध तरी येणार आहे का? अजिबात नाही. लोकांनी ITRची कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतली नाही. ITRची कन्सेप्ट नेमकी काय आहे तर ITR काढणं म्हणजे नेमकं काय असतं तर तुम्ही ज्या खात्यावरती व्यवहार करताय त्या व्यवहाराचं स्टेटमेंट, तुमचं आधार कार्ड
तुमचं पॅन कार्ड, या 3 गोष्टी घ्यायच्या. जवळच्या कुठल्याही तुमच्या सीए कडे जायचं किंवा टॅक्स कन्सल्टंट कडे जायचं. आपल्याला सुरुवातीला ते जमत नसतं, त्यामुळे त्यांच्याकडून केलेलं चांगलं राहील. तर या 3 गोष्टी घेऊन त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याकडे त्या गोष्टी देऊन टाकायच्या आणि त्यांना सांगायचं माझा ITR काढून द्या. ते टॅक्स इंडियाच्या साईडला अपलोड करतील. सांगताना त्यांना सांगायचं नीलमध्ये ITR भरा. नीलमध्ये ITR भरल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं हे लागणार नाही, टॅक्स लागणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, ते अपलोड करतात, त्याची प्रिंट आउट काढून तुम्हाला देतात. ह्या सगळ्या प्रोसिजरसाठी जे काय 1500 रुपयाची त्यांची फी आहे तेवढाच तुम्हाला खर्च आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला एकही रुपया कोणता खर्च करण्याची आवश्यकता नाही. आता ITR काढणं सोपं आहे आणि ITR काढल्याच्या नंतर नेमका फायदा काय होतो बघा. तुम्ही विदाऊट ITR म्हणजे ITR न काढता बँकेमध्ये कर्ज मागायला जाऊन पहा आणि व्यावसायिक कर्ज मागा. व्यावसायिक कर्ज पाहिजे असेल तर मॅनेजर साहेब पहिल्यांदा विचारतात की ITR आहे का, आणि जर असेल तर फायदा काय होतो तर बऱ्याच वेळा आलेल्या अनुभवानुसार सांगतो, आपला ITR ऑनलाईनला त्या ठिकाणी दिसत असतं. काही बँका तुम्हाला स्वतःहून फोन करतील की साहेब लोन पाहिजे का. हा ITRचा एक महत्वाचा फायदा त्या ठिकाणी आपल्याला होऊ शकतो. म्हणून ITR व्यावसायिक कर्ज घेत असताना जास्तीचं कर्ज पाहिजे असेल तर त्या ठिकाणी ITR आपल्याला कामाला येतं. तर 5 मुद्दे सगळ्यांच्या लक्षात आले असतील. सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा सिबिल स्कोर. सिबिल स्कोर म्हणजे काय हो, आज आपलं आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे, पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे, दोन्ही एकमेकाला लिंक असल्यामुळे तुम्ही कुठेही कसलाही त्या ठिकाणी कर्ज मागायला गेलात, साधा मोबाईल जरी हप्त्यावरती घ्यायला गेलात किंवा आज कोणतंही कर्ज घ्यायला जा, सगळ्यात पहिले तुमचं आधार आणि पॅन मागितलं जातं. का तर सगळ्यात अगोदर आपला काय चेक होतो, सिबिल स्कोर चेक होतो. आणि जर सिबिल स्कोर व्यवस्थित असेल तरच पुढच्या गोष्टी होतात, अन्यथा पुढच्या गोष्टी होत नाहीत. मग आता सिबिल स्कोर त्या ठिकाणी किती असला पाहिजे तर कर्जासाठीचा सिबिल स्कोर आम्हाला त्या ठिकाणी कर्ज घेत असताना जो सिबिल स्कोर चेक केला जातो तो 750 ते 750 प्लस त्या ठिकाणी सिबिल स्कोर असणं गरजेचं आहे. आता सिबिल कुठल्या व्यक्तीचं दिसणार आहे, ज्या व्यक्तीने आयुष्यात कधीतरी कुठून तरी लोन घेतलंय. ज्या व्यक्तीने आयुष्यात कधी लोनच नाही घेतलं, तो फर्स्ट टाइम लोन घेतोय, तर त्या ठिकाणी त्याला अडचण येणार आहे का सिबिल स्कोर दिसत नाही म्हणून, तर अजिबात नाही. त्या ठिकाणी जेव्हा तो आपलं आधार पॅन सबमिट करतो सिबिल स्कोर चेक करण्यासाठी, सिबिल स्कोर चेक करण्यासाठी आधार पॅन सबमिट केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला लगेचच मॅनेजर साहेबांना त्या गोष्टी दिसून येतात. कोणत्या गोष्टी दिसून येतात, दिस इज द फ्रेशर, हा व्यक्ती कसा आहे, फ्रेश आहे, त्याला फर्स्ट टाइम त्या गोष्टीची अडचण येणार नाही. पण आता असा कोणता मायकाला राहिलाच नाही की ज्याच्यावरती कोणतं कर्ज नाही, कारण बजाजनी का होईना आम्हाला सोडलेलं नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य प्रत्येकावरती कुठलं ना कुठलं तरी लोन आहे. आमचा सिबिल स्कोर हा दिसतोच. तर सिबिल स्कोर त्या ठिकाणी जर चेक करायचा असेल तर मी सोपी आयडिया सांगतो, कारण आता सिबिल स्कोर चेक करण्यासाठी बऱ्याच माध्यम आहेत. म्हणजे ऑनलाईन चेक करता येतो, ऍप्लिकेशनवरती चेक करता येतो, पण त्याच्यावरती तुम्हाला पैसे पे करावे लागतात. आज मी तुम्हाला सोपी आयडिया सांगतो ज्याच्यावरती तुम्ही तुमचा सिबिल स्कोर फ्रीमध्ये चेक करू शकता. आपल्या गुगल पे मध्ये जायचं, गुगल पे मध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी बँक बॅलन्स चेक करताय त्या बँक बॅलन्स चेक करण्याच्या वरती एक ऑप्शन आहे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, आणि त्याच्यावरतीचा जो ऑप्शन आहे तो आहे चेक युअर सिबिल ऑर क्रेडिट स्कोर फॉर फ्री. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन आपला सिबिल स्कोर फ्री मध्ये चेक करू शकता. आलं लक्षात. आणि त्या ठिकाणी ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर खराब असेल, 750 पेक्षा कमी असेल, अशा व्यक्तींनी काय करायचं त्यांच्यासाठी पण सांगतोय. पहा, सिबिल स्कोर 2च गोष्टीमध्ये खराब होतो. कोणत्या 2 गोष्टीमुळे खराब होतो तर पहिली गोष्ट त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, तुम्ही कुठलं तरी लोन घेतलंय आणि ते लोन फेडलेलं नाही किंवा त्या लोनचे हप्ते वेळेवरती भरलेले नाहीये, त्यामुळे सिबिल स्कोर खराब होतो. पहिला. दुसरा मुद्दा, तुमचे स्वतःचे सगळे हप्ते तुम्ही क्लिअर भरताय, तुमचे सगळे EMI एकदम ओके आहेत, कुठेही पेंडिंग नाहीये, पण तुम्ही तुमच्या कोणत्या तरी नातेवाईक किंवा मित्राला त्याच्या कर्जासाठी जामीनदार झाले होते आणि त्या व्यक्तीनं त्याचं कर्ज वेळेत फेडलं नाहीये, म्हणून आता RBIच्या नवीन रूलनुसार
त्या व्यक्तीला जे कोणते जामीनदार झालेले आहेत त्या जामीनदाराच्या सिबिलला रिपोर्ट मारला जातो, त्यामुळे सुद्धा आपलं सिबिल स्कोर खराब होऊ शकतो. ही दोनच कारण आहेत. आता खराब झालेलं सिबिल दुरुस्त कसं करायचं बघा. तुमचं सिबिल स्कोर वाढवण्यासाठी तुम्हाला कर्ज घेणं गरजेचं असतं आणि पहिलं सिबिल स्कोर खराब आहे म्हणून दुसरं त्या ठिकाणी लोन मिळत नाही का, तर पहिलंच खराब दाखवतंय, मग दुसरं लोन मिळत नाही. आता लोन तर मिळत नाही आणि मग लोन नाही मिळालं तर मग सिबिल कसं वाढणार, तर त्याच्यासाठी एकच पर्याय आहे, गोल्ड लोन. गोल्डवरती तुम्हाला त्या ठिकाणी सिबिल स्कोर न चेक करता लोन दिलं जातं, कारण तुम्ही एक काहीतरी सिक्युरिटी त्यांच्याकडे देताय आणि त्याच्या प्रमाणात तुम्हाला त्याचं लोनचं वाटप होत असतं. मग आपण काय करायचं, आपल्याकडे असणारं गोल्ड घ्यायचं कोणत्याही बँकेतून किंवा ज्याचे EMI ऑनलाईन कटतात, ज्याचं सिबिलला दिसू शकतं अशा कोणत्याही ठिकाणी तुम्ही एखादं फायनान्स असेल, एखादी बँक असेल, त्या ठिकाणी जाऊन गोल्ड लोन करायचं. गोल्ड लोन केल्याच्या नंतर त्याचे जे काही EMI पाडून दिलेले आहेत ते EMI वेळच्या वेळेला पे करायचे. बरोबर समजा एक दिवस आधी म्हटलं तरी चालेल, तर ते व्यवस्थित पेड केल्याच्या नंतर साधारण हळूहळू 4-5 महिन्यामध्ये तुमचं सिबिल स्कोर वाढून जाईल आणि आपल्याला ज्या गोष्टीची अडचण होते ती अडचण क्लिअर होऊन जाईल. तर अशा पद्धतीनं या सगळ्या 6 गोष्टींना जर व्यवस्थित फॉलो केलं आणि ह्या 6 गोष्टी फॉलो करून तुम्ही जर बँकेमध्ये फाईल घेऊन गेलात तर तुम्हाला कर्जासाठी कसलीच अडचण येणार नाही. 6 मुद्दे सगळ्यांच्या लक्षात आले, ठीक आहे. आता तुम्ही समजा हे 6 मुद्दे सगळे क्लिअर केलेत. आता हे 6 मुद्दे क्लिअर करून तुम्हाला बँकेमध्ये कर्जासाठी जायचंय, तर मग बँकेमध्ये कर्जासाठी जात असताना 3 मुद्दे आहेत. बँकेत कधी गेलं पाहिजे, बँकेत कसं गेलं पाहिजे आणि बँकेत गेल्यानंतर नेमकं कसं बोललं पाहिजे. पहिला मुद्दा, बँकेत कधी गेलं पाहिजे. मला सांगा, बँकेमध्ये कर्जाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी किंवा बँकेमध्ये मॅनेजर सोबत कर्ज मागणीचा अर्ज देण्यासाठी तुम्हाला जर जायचं असेल तर निवांत असताना गेलं पाहिजे का गडबडीत असताना गेलं पाहिजे, तर निवांत असताना जाणं गरजेचं आहे. का, कारण आमचा प्रोजेक्ट काय आहे, आमचा व्यवसाय काय आहे, तो आम्ही कशा पद्धतीने करणार आहे हे समजावून सांगण्यासाठी आम्हाला मॅनेजर सोबतचा वेळ त्या ठिकाणी भेटला पाहिजे आणि तो वेळ भेटण्यासाठी तुम्ही मॅनेजर साहेब निवांत असताना जाणं गरजेचं आहे. मग बरीच लोक काय करतात, सकाळी बँक उघडल्याच्या नंतर जातात. आता सकाळी बँक उघडल्याच्या नंतर जर बँकेमध्ये गेलो तर तिथं कस्टमरची गर्दी असते. कस्टमरची गर्दी असल्यामुळं आपलं आणि त्यांचं व्यवस्थित बोलणं होत नाही आणि व्यवस्थित बोलणं नाही झालं की आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत नाही. आम्हाला काय पाहिजे असतो, तर पॉझिटिव्ह रिझल्ट पाहिजे असतो आणि पॉझिटिव्ह रिझल्ट पाहिजे असेल तर मॅनेजर साहेब निवांत असताना जाणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला ते निवांत कधी भेटतील, तर निवांत भेटतील दुपारी 3च्या नंतर. आता 3च्या नंतरच का, 2:30ला लंच ब्रेक होतो, 3ला लंच ब्रेक संपतो. 3 नंतर बऱ्यापैकी बँकेमध्ये पब्लिकची गर्दी कमी होते किंवा त्या ठिकाणी काही बँकांचे व्यवहार पब्लिकसाठीचे बंद होतात, त्यांची इंटरनल कामं चालू असतात. अशा वेळेमध्ये मॅनेजर साहेब आम्हाला निवांत भेटू शकतात. दुसरा महत्वाचा मुद्दा, सकाळपासून जो काही कामाचा ट्रेस आलेला असतो त्या कामाच्या ट्रेसमुळं काय होतं त्यांचं, तर त्या कामाच्या ट्रेसमुळं समजा मूड डिस्टर्ब झालेला असतो, परंतु तोच लंच ब्रेकमध्ये जेवण वगैरे केलं, थोडंसं आराम केला की मूड काय होतो, थोडा फ्रेश होतो. मग अशा फ्रेश मूडमध्ये तुम्ही गेलात तर आपलं काम बनून जातं, कारण आपल्याला जे काय बोलायचं ते व्यवस्थित बोलण्यासाठी आपल्याला वेळ भेटतो, ते पण फ्रेश मूडमध्ये. म्हणून बँकेमध्ये कर्जाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी किंवा बँकेमध्ये त्या ठिकाणी कर्जाचं फाईल देण्यासाठी जाण्याचा योग्य टायमिंग असेल दुपारी 3 नंतर किंवा त्या ठिकाणी 3 ते 4 असं म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. कधी जायचं लक्षात आलं. आता दुसरा मुद्दा, बँकेमध्ये जाऊन फक्त चर्चा करून यायचंय का फाईल पण देऊन यायचंय, तर फाईल पण देऊन यायचंय. म्हणजे बँकेत जायच्या पहिले तुमच्या कर्जाची फाईल ही तयार असली पाहिजे, रेडी असली पाहिजे. मग ती कशा पद्धतीनं तयार करायची आहे पहा. आजपासून जे माझं लेक्चर ऐकतात त्या सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं, कुठेही कसलाही अर्ज दिला, कसलाही प्रस्ताव सादर केला तर त्याची पोहोचपावती घ्यायला विसरायचं नाही. इथं सुद्धा तुम्हाला बँकेमध्ये कर्जाची फाईल द्यायची आहे तर कर्जाच्या फाईलची पण पोहोचपावती घ्यायची आहे आणि पोहोचपावती घ्यायची असेल तर तुम्हाला तुमची फाईल 2 प्रतीमध्ये तयार करावी लागेल. आता आपली फाईल 2 प्रतीमध्ये तयार करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर आपली फाईल 2 प्रतीमध्ये तयार करण्यासाठी तुम्हाला 2 फाईली विकत घ्याव्या लागतील. काय करायचं, बुक डेपो किंवा जनरल स्टोअर्समध्ये जायचं, तिथं जाऊन सुंदर अशा 2 फाईली घ्यायच्या. या फाईल घेत असताना चेंगूसपणा करायचा नाही. चांगल्या क्वालिटीच्या 30-40 रुपयाच्या फाईली घ्या, कारण इथून तुमचं इम्प्रेशन सुरू होते. लक्षात घ्या, ह्या बारीक सारीक गोष्टी सुद्धा तुम्हाला सांगतोय आवर्जून. का,
कारण ह्या सगळ्या अनुभवात आलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे सांगतोय, इथून तुमचं इम्प्रेशन सुरू होतं. तर सुंदर अशा 2 फायली घ्या. एका फाईलमध्ये सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स लावा. आता कोणते डॉक्युमेंट्स लावायचे ते सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या लेक्चर बँकिंग प्रक्रियेचं जे सगळ्यात शेवटचं लेक्चर असेल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की बँकेसाठी लागणारी कोणकोणती कागदपत्र आहेत ते कुठून मिळवायचे. ठीक आहे, ते आपल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. तर मुद्दा असा आहे की तर ती जी सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्या फाईलमध्ये लावून घ्यायचे. दुसरी महत्वाची गोष्ट, फाईल तयार करत असताना बघा, फाईलच्या वरती एक कव्हर पेज असतं. त्या कव्हर पेज वरती 3 अंडरलाईन असतात. नेम, ऍड्रेस, सब्जेक्ट, इयर अशा पद्धतीने त्याच्यावरती शब्द टाकलेले असतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय, तर तुमचं ज्या पेनाने हस्ताक्षर सुंदर येतं, मग तो बॉल पेन असू द्या, जेल पेन असू द्या, स्केच पेन असू द्या, मार्कर पेन असू द्या, तुमचं ज्या पेनाने हस्ताक्षर सुंदर येतं तो पेन वापरा. आपलं हस्ताक्षर सुंदर नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करा, तर आपल्या घरामध्ये, आपल्या आजूबाजूला, आपल्या नातेवाईक किंवा मित्रामध्ये ज्याचं अक्षर सुंदर आहे, ज्याचं अक्षर सुंदर आहे त्याच्या हाताने त्या ठिकाणी ते लिहून घ्या. कारण इथून तुमच्या इम्प्रेशनची सुरुवात होते. मग नेम मध्ये काय टाकायचंय, तर तुम्ही तुमचा व्यवसाय ज्या नावानं रजिस्टर केलेला आहे ते व्यवसायाचं नाव टाका. खाली प्रोप्रायटर म्हणून तुमचं स्वतःचं नाव टाका. ऍड्रेस मध्ये तुम्ही हा व्यवसाय कोणत्या ठिकाणी करणार आहात आणि कोणत्या योजनेत म्हणजे कोणत्या ऍड्रेसला करणार आहात तो ऍड्रेस टाका. सब्जेक्ट म्हणजे विषय, कोणत्या विषयासाठी तुम्ही लोन घेताय आणि कोणत्या योजनेतनं घेताय तो विषय टाका. इयर, जे काही चालू आर्थिक वर्ष आहे ते चालू आर्थिक वर्ष त्या ठिकाणी 25, 26, 27, 27 जे काही चालू आर्थिक वर्ष आहे ते चालू आर्थिक वर्ष टाका. अशा पद्धतीनं कव्हर पेज सगळं भरून घ्या. वरच्या कोपऱ्यामध्ये समजा सस्पेन्शननी तुमचा मोबाईल नंबर टाका. अशा पद्धतीने कव्हर पेज तयार झालं. आता आतमध्ये जे काही डॉक्युमेंट जोडायचे ते सगळ्या डॉक्युमेंटची एक अनुक्रमणिका तयार करून घ्या. आता ती अनुक्रमणिका कशा पद्धतीनं तयार करायची, तर ते एक टाईपरायटरकडे जायचं. टाईपरायटरकडे गेल्याच्या नंतर त्याच्याकडून अनुक्रमणिका बनवून घ्यायची. 3 कॉलम बनवायचे. वरती दिलं कर्जाला लागणाऱ्या कागदपत्राची अनुक्रमणिका, 3 कॉलम बनवायचे. अनुक्रमांक, कागदपत्राचे नाव आणि कागदपत्राचा क्रमांक. अनुक्रमांक मध्ये सगळे नंबर टाकून घ्या. कागदपत्राच्या नावामध्ये सगळी कागदपत्राची नावं टाका आणि कागदपत्राच्या क्रमांकामध्ये तुम्ही तो कागद त्या फाईलमध्ये किती नंबरला जोडताय तर त्याचा क्रमांक त्याच्यावरती टाकून घ्यायचा. अशा पद्धतीने आपली कर्जाला लागणारी कागदपत्राची अनुक्रमणिका तयार करायची. तयार झालेली अनुक्रमणिका आपल्या फाईलमध्ये पहिल्या पानावरती लावायची आणि त्याच्यामध्ये जो कागद आपण ज्या नंबरला जोडायला सांगितलाय तो कागद त्या फाईलमध्ये त्या नंबरला लावून घ्यायचा. अशा पद्धतीनं सुंदर सुटसुटीत आपल्या कर्जाची फाईल इम्प्रेसिव्ह अशी तयार करायची. आणि सेम त्याच पद्धतीनं तुमची दुसरी झेरॉक्स फाईल पण त्या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे. दोन्ही फाईल व्यवस्थित बनवून घ्यायच्या आणि मग त्या आपल्या बँकेमध्ये गेल्यानंतर ओरिजिनल फाईल त्यांच्याकडे सबमिट केली की झेरॉक्स वरती काय करायचंय त्याची पोच पावती घ्यायची. आलं लक्षात? आता दुसरा मुद्दा, कसं जायचं, कसं गेलं पाहिजे हो बँकेमध्ये. आपण सहज एक वाक्य बोलतो, आमच्यासारख्या गरीबाचं कामच होत नाही. मग कोणाची कामं होतात म्हणतो आम्ही, मोठ्या लोकांची. आता मोठी लोक म्हणजे कोण हो? अंगाने मोठी? अजिबात नाही. का ती कपाळावर लिहून फिरतात मी मोठा माणूस आहे? अजिबात नाही. ही लोक आपल्या राहणीमानातून, आपल्या व्यक्तिमत्वातून दाखवून देतात की मी या लोकांपेक्षा कसा आहे, वेगळा आहे. म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, आपल्या इंग्लिश मधली म्हण आहे. आपण बँकेमध्ये कर्ज मागायला जातोय, व्यवसायासाठी कर्ज मागतोय, तर तुम्ही एक व्यावसायिक आहात, एक उद्योजक आहात. मग आपण त्या ठिकाणी एका उद्योजकासारखंच आपलं राहणीमान करून गेलं पाहिजे. केस वाढले असेल कापा, दाढे वाढले असेल क्लीन शेव करा, ज्यांना कोरायची सवय आहे ते करू शकतात. आपले कपडे स्वच्छ धुतलेले, कडक इस्त्री केलेले असावेत. शक्यतो फॉर्मल कपडे बँकेमध्ये जात असताना वापरा. शूज असेल शूज वापरा. दोन्ही फायली सोबत घ्या. एकदम चकाचक टकाटक त्या ठिकाणी बँकेमध्ये जायचंय. बँकेमध्ये जात असताना आपल्या तोंडामध्ये कसल्याही पद्धतीचं धूम्रपान नसलं पाहिजे. तर बऱ्याच लोकांना सवय असते मॅनेजर साहेबांना बोलायचं आणि त्यांचीच खिडकी ओढायची की लगेच बाहेर थुकायचं. हे उद्योजकाचं लक्षण नाही. मी असं म्हणणार नाही की तुमची सवय असेल तर बंद करा, तो तुमचा पर्सनल मॅटर झाला, चालू ठेवायचं की बंद करायचं. पण आपला पर्सनल मॅटर बँकेच्या बाहेर, आपण तिथं काय म्हणून चाललोय, उद्योजक म्हणून चाललोय, तर आपलं इम्प्रेशन सुद्धा उद्योजकासारखं पडणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं बँकेमध्ये गेलं पाहिजे. आता गेल्यानंतर नेमकं कसं बोललं पाहिजे किंवा काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. मॅनेजरच्या केबिनच्या बाहेर गेला,
दरवाजा वाजवा किंवा अर्धा दरवाजा उघडा, साहेबांना विचारा आत येऊ का. आता तुम्ही निवांत वेळेत गेलात तर ते आतमध्येच बोलवतील, बरोबर आहे. आतमध्ये बोलवतील, समोर बसायला खुर्ची असते, खुर्चीवरती बसायचं, फाईल समोर ठेवायची आणि त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं, डोळ्यात डोळे घालून बोलायचं. आम्ही काय कोणती चोरी करायला गेलो नाही, आम्ही काय कोणता डाका घालायला गेलो नाही, आम्ही आमच्या हक्काचं कर्ज मागायला गेलेलो आहे. मी हक्काचा हा शब्द का वापरला, कारण ज्या दिवशी तुम्ही बँकेमध्ये खातं उघडता त्या दिवशीपासून तुम्ही त्या बँकेचे ग्राहक बनता, कस्टमर बनता. आणि ग्राहक या नात्यानं तुमचं कर्तव्य आहे बँकेमध्ये व्यवहार करणं, आणि बँकेचं बँक या नात्यानं कर्तव्य आहे त्या ग्राहकाला पैशाची गरज निर्माण झाली असेल आणि तो ग्राहक त्यांच्या कर्जाच्या क्रायटेरियामध्ये बसत असेल तर त्याला कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून देणं हा एक साधा सरळ व्यवहार, बरोबर आहे. मग म्हणून आम्ही आमच्या हक्काचं कर्ज त्या ठिकाणी सोडायचं नाही. मग त्या ठिकाणी बोलत असताना त्यांच्या डोळ्यात डोळे घालून नम्रपणे त्या ठिकाणी साहेबांना बोलायचं. कसं बोललं पाहिजे मग, साहेब नमस्कार, साहेब माझं नाव अमुक अमुक आहे, मी अमक्या अमक्या गावचा आहे, माझं तुमच्या बँकेमध्ये साहेब खातं आहे, खात्यावरती माझा व्यवहार आहे, माझं सिबिल स्कोर पण चांगलं आहे, माझा ITR पण क्लिअर आहे, म्हणून आणि नुकतंच मी त्या ठिकाणी शेळीपालन कुक्कुटपालनचं साहेब प्रशिक्षण पण घेतले आणि प्रशिक्षण घेऊन मी माझा छोटासा व्यवसाय पण सुरू केलाय. तुम्ही तिथं काय म्हणताय, छोटासा व्यवसाय सुरू केलाय. तुम्ही त्यांना असं म्हटले का साहेब मी माझा मोठा व्यवसाय सुरू केलाय, अजिबात नाही. त्या ठिकाणी मी माझा छोटासा व्यवसाय सुरू केलाय. आता त्याच छोट्याशा व्यवसायाला मला काय करायचंय, मोठं करायचंय किंवा मोठ्या स्वरूपात करायचंय. आणि त्याच्यासाठी मला काय पाहिजे, लोन पाहिजे. साहेब माझ्याकडे भांडवल नाही असं नाही, आहे पण कमी आहे, निगेटिव्ह कधी बोलायचं नाही, आहे पण कमी आहे, म्हणून मला हा व्यवसाय वाढवण्यासाठी काय पाहिजे तर लोन पाहिजे. आणि साहेब मी माझ्या कर्जाची फाईल पण तयार करून आणलेली आहे, एकदा फाईलवर नजर मारा, याच्यामध्ये काही कागदपत्र कमी असतील तर मला सांगा, मी तुम्हाला त्वरित उपलब्ध करून देतो. साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपल्या फाईलचं प्रेझेंटेशन द्यायचं. आता फाईलचं प्रेझेंटेशन दिलं, एक लक्षात घ्या, बँक तुम्हाला त्याच व्यवसायाला पैसे देते ज्या व्यवसायामध्ये चांगलं उत्पन्न असेल किंवा ज्या व्यवसायामध्ये परतावा असेल. जो व्यवसाय बंद पडका आहे किंवा जो व्यवसाय बंद पडू शकतो त्या व्यवसायाला बँक कधी लोन देत नाही, कारण तुमच्यापेक्षा हुशार ते आहे. आता मग आपल्या शेळी पालनामध्ये कुक्कुटपालनामध्ये शाश्वत उत्पन्नाची हमी तर 100% आहे, हे आपल्यापेक्षा त्यांना पण माहिती. पण आपण फाईलचं प्रेझेंटेशन दिल्यानंतर आपल्याला आपल्या बिझनेसचं प्रेझेंटेशन देता आलं पाहिजे. बिझनेसचं प्रेझेंटेशन द्यायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचंय तर तुमचं काय नियोजन आहे, तुम्ही कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी करताय, कशा पद्धतीनं करणार आहात त्या तुम्हाला त्या सांगता आल्या पाहिजे. मग साहेबांना म्हणायचं, साहेब समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल असं म्हणूया की 5 लाखाचं लोन घेताय, ठीक आहे, 5 लाखाचं लोन घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये शेळी पालन करायचंय. तर एक उदाहरण आपण पाहतोय, साहेबांना म्हणायचं, साहेब मी जे आता 5 लाखाचं लोन घेतोय या 5 लाखामध्ये मी नेमकं काय काय करणार आहे किंवा माझं नियोजन काय आहे, की मी माझ्या फाईलमध्ये जे जोडलेला प्रोजेक्ट रिपोर्ट आहे त्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये मी त्या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्याच आहे, तरी पण तुम्हाला थोडक्यात सांगतो म्हणायचं. साहेबांना म्हणायचं, साहेब मी जे 5 लाखाचं लोन घेतोय या 5 लाखामध्ये मी 30 शेळ्या घेतो. किती शेळ्या, 30. 10,000 प्रमाणे एक शेळी पकडली तर 30 शेळ्यांचे 3 लाख रुपये झाले, हातात उरले 2 लाख रुपये. साहेब मी 1 लाख रुपये शेडचं नियोजन करतोय, परत उरले 1 लाख रुपये. साहेब 50,000 मी शेळ्यांच्या चाऱ्याचं आणि कडबा कुट्टीचं नियोजन करतोय आणि जे उरलेले 50,000 रुपये आहेत ते मी खेळतं भांडवल ठेवणार. हे झालं माझ्या 5 लाखाचं नियोजन. पण तुमचे घेतलेले पैसे कसे परतफेड करायचे त्याचंही माझं नियोजन तयार आहे म्हणायचं. एक लक्षात घ्या, तुम्हाला तुमचा व्यवसाय कसा करायचा आहे किंवा ते तुम्ही तिकडं काय करताय हे त्यांना जास्त देणं घेणं नाहीये. ते फक्त एक चेक करतात, पहिली गोष्ट तुम्हाला त्या व्यवसायाचं नॉलेज आहे का. दुसरी गोष्ट, तुम्ही त्यांचे पैसे कसे परतफेड करणार आहात ते ऐकण्याची पण त्यांची भरपूर सारी उत्सुकता असते. का, त्यांचा पैसा महत्वाचा आहे, त्यांना शेवटी उद्या वसुली करायची. तर साहेबांना म्हणायचं, साहेब आता हे झालं माझ्या 5 लाखाचं नियोजन, पण मी तुमचे घेतलेले 5 लाख रुपये कसे परतफेड करणार त्याचं बी माझं नियोजन तयार आहे म्हणायचं. साहेबांना म्हणायचं, साहेब शेळ्यामध्ये जुळं पिल्लं देण्याचं प्रमाण 70% आहे, तिळं पिल्लं देण्याचं प्रमाण हे त्या ठिकाणी 20% आहे आणि 3 पेक्षा जास्त पिल्लं देण्याचं प्रमाण हे 10% आहे. आपण सगळ्यात जास्त प्रमाण 70% म्हणजे 2 पिल्लांचं पकडूया म्हणायचं.
साहेब माझं शेळ्यांचं जर पहिलं वेत झालं तर 30 दोन्ही 60 पिल्लं होणार आहेत आणि शेळ्यांच्या दुसऱ्या वेताचे 30 दोन्ही 60 पिल्लं होणार आहेत. 60 आणि 60 किती झाले हो? 120 झाले. वरचे 20 सोडून दिले, हातात किती उरले? 100 पिल्लं उरले. आणि साहेब मी माझं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि प्रशिक्षणामध्ये मला सतीश सरांनी त्या ठिकाणी शेळ्यांच्या पिलाचं संगोपन कसं केलं पाहिजे, त्याची काळजी कशी घेतली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित शिकवलेल्या आहेत. आणि त्यांनी शिकवलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार मी माझी पिल्लं चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी वाढवणार आहे. आणि वाढवलेली चांगली तुमची पिल्लं बाजारामध्ये तुम्ही जर विकायला घेऊन गेलात तर मला सांगा त्याला भाव कसा येईल? 100% दुसऱ्यांपेक्षा चांगला येणार आहे. का? तर तुमची पिल्लं बाजारामध्ये सगळ्यांचं नजर वेधत असतील, सगळ्यांचं लक्ष वेधत असतील तर पटकन ती उचलली जाणार आहेत आणि मुमांगी रक्कम तुम्हाला मिळणार आहे. पण इथं समजा असं समजूया तुम्हाला त्यांच्याकडे दुर्लक्षच झालं, तुम्ही तुमचा आत्ता जो उद्योग करताय, जे काही समजा कोणी शेती करत असतील, छोटासा जॉब करत असतील, छोटासा दुसरा व्यवसाय करत असतील आणि ते करत करत समजा तुम्ही यांच्याकडे लक्ष दिलं आणि तुमचं थोडंसं दुर्लक्ष झालं म्हणून त्या ठिकाणी पिल्लं थोडीशी कमजोर झाली, तरी सुद्धा तुमचं विक्रीला आलेलं पिल्लू 5,000 तरी आमचे कुठंच गेले नाही. तर 100 पिल्लं जर 5,000 प्रमाणे विकली तर 5 लाख रुपये होतात. साहेबांना म्हणायचं, साहेब माझ्या या 30 शेळ्यांच्या 2च वेतात एवढी ताकद आहे की तुमच्या बँकेचं घेतलेलं अख्खं लोन मी काय करू शकतो? नील करू शकतो किंवा फेडू शकतो. साहेबांकडे टाइम असल्यामुळे तुमची फाईलचं प्रेझेंटेशन ऐकलं, तुमच्या बिझनेसचं प्रेझेंटेशन ऐकलं, दोन्ही सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मला सांगा तुमची फाईल ते हातात घेऊन पाहतील का बाजूला ठेवतील? 100% हातात घेऊन पाहतील. का? कारण ते म्हणतील बाबा एवढा पोपटासारखा बोलतो, ह्याची फाईल तरी बघून घेऊयात. आता जशी फाईल हातामध्ये घेतली, फाईल हातात घेतल्या घेतल्या फाईलच्या कव्हर पेजवरती त्यांचं लक्ष जाणार आहे. सुंदर हस्ताक्षरात टाकलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या पाहून त्यांच्या मनाला खूप बरं वाटणार आहे. का? कारण इथून तुमच्या इम्प्रेसिव्ह पॉईंटची सुरुवात होते. बरीच लोक त्यांच्याकडे जात असतात, कर्ज मागत असतात, कोण फाईल घेऊन जात नाही, खिशातनं कागदपत्र काढून देतो. ह्या सगळ्या गोष्टी नरेटिव्ह ठरतात, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी न सांगता तिथं घेऊन गेलात तर त्यांना ते इम्प्रेसिव्ह वाटेल, त्यांना ते चांगलं वाटेल. आता जशी फाईल पलटली, फाईल पलटल्यानंतर पहिल्याच पानावरती काय दिसणार आहे? पहिल्याच पानावरती त्या ठिकाणी त्यांना दिसणार आहे कर्जाला लागणाऱ्या कागदपत्रांची तुम्ही जोडलेली अनुक्रमणिका बघितल्या आणि तो फाईलचा सुटसुटीतपणा पाहिल्यानंतर मॅनेजर साहेबांच्या सुद्धा लक्षात येईल की मी आतापर्यंत एवढ्या ठिकाणी नोकरी केली, एवढ्या फायली मी मंजूर केल्या, पण कोणत्याच माहिकाला आणि कर्जाला लागणाऱ्या कागदपत्राच्या अनुक्रमणिका जोडलेलं मी पाहिलं नाही. या व्यक्तीनं जोडले आहे म्हणजे हा व्यक्ती मला कसा वाटतो? 4G जमान्यात 5Gचं व्हर्जन वाटतो. म्हणजेच माणूस अपडेट आहे, बरोबर आहे. मग त्या सगळ्या गोष्टी पाहून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी काय वाटेल? बरं, त्याच्यामध्ये अनुक्रमणिकेमध्ये जो कागद ज्या नंबरला सांगितलाय तो कागद त्या फाईलमध्ये त्या नंबरला जोडलेला आहे. हे सगळं बघून त्या ठिकाणी मॅनेजर सुद्धा विचार करतील की बाबा या व्यक्तीचं माझ्या बँकेमध्ये खातं आहे, खात्यावर चांगला व्यवहार आहे, याचा सिबिल स्कोर पण चांगला आहे, याचा ITR पण आहे, याचा त्या ठिकाणी खात्यावर व्यवहार पण आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्याकडे या व्यवसायाचं नॉलेज पण आहे, म्हणजे याने प्रशिक्षण पण घेतलंय, याचा बिझनेस प्लॅन तयार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या बँकेनं दिलेलं कर्ज कशा पद्धतीनं फेडलं पाहिजे याचा प्लॅन पण तयार आहे. म्हणजे माझ्या समोर बसलेली व्यक्ती ही प्रशिक्षित आहे आणि माझ्या बँकेनं दिलेलं कर्ज फेडण्याची कुवत मला नक्कीच या बंद्यामध्ये दिसते आहे. म्हणजे मॅनेजर साहेब सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी पाहून, इतक्या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यावरून, अभ्यासावरून ते सुद्धा म्हणतील या व्यक्तीला कर्ज द्यायला काय हरकत नाही. मला सांगा, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर कर्ज मिळायला पाहिजे नाही मिळायला पाहिजे? 100% मिळणार आहे. पण नाण्याला 2 बाजू असतात, एक पॉझिटिव्ह तर दुसरी निगेटिव्ह. पॉझिटिव्ह बाजू आता मी तुम्हाला सांगितली, पण निगेटिव्ह बाजू काय आहे की बाबा एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून सुद्धा, म्हणजे आत्ता जेवढं काही शिकवलेलं आहे ते सगळं करून सुद्धा, पॉईंट टू पॉईंट सगळ्या गोष्टी अपडेट राहून सुद्धा जर एखाद्या मॅनेजरने आपल्याला लोनच नाही दिलं तर मग त्यावेळेस काय केलं पाहिजे? बघा, माणसाचा प्लॅन ए फसला तर त्याकडे प्लॅन बी असला पाहिजे. आता मी जो तुम्हाला शिकवलेला आहे तो प्लॅन ए शिकवलाय, म्हणजे कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, कशा पद्धतीने गेलं पाहिजे. पण मी तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये प्लॅन बी शिकवणार आहे. प्लॅन बी मध्ये तुम्हाला काय शिकवणार आहे? एवढं सगळं करून सुद्धा जर मॅनेजरनी तुम्हाला लोन नाही दिलं किंवा त्या ठिकाणी
कर्ज द्यायला टाळाटाळ केली तर अशा वेळेत तुम्ही काय करू शकता हे त्या ठिकाणी तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये शिकवील. त्यामध्ये काय काय मुद्दे आपल्याला करायचे, कुठं जायचंय, कशा पद्धतीनं करायचंय, तर ते आपण दुसऱ्या भागामध्ये पाहूया. ठीक आहे. तर आता जेवढ्या काही गोष्टी तुम्हाला इथपर्यंत शिकवलेल्या आहे त्याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता. दुसरी महत्वाची सूचना करतोय, योजनेसंदर्भात शक्यतो काही विचारू नका आता, कारण आपला योजनेचा जो सेपरेट क्लास होणार आहे त्याच्यामध्ये आपण त्या सेपरेटली सगळ्या गोष्टी पाहूया. पण आता योजनेबद्दल काही न विचारता ज्या ज्या गोष्टी आता तुम्हाला शिकवल्यात त्याच्यामध्ये कुणाला काही समजलं नाही किंवा त्याच्यामध्ये काही अडचण असेल किंवा त्या ठिकाणी हे कसं झालं लेक्चर, ह्या गोष्टीबद्दल तुम्ही आता मला विचारू शकताय. ठीक आहे. चला, कोणाचे काय प्रश्न असतील विचारा. आहे का नाही कोणाचा काही प्रश्न? करंट अकाउंट काढायला गेला असता रबर स्टॅम्प मागत आहे सर. बरोबर आहे ना. तुम्हाला करंट अकाउंट उघडायचं आहे व्यवसायाच्या नावानं, तर डॉक्युमेंट काय काय लागतील, तर डॉक्युमेंट तुम्हाला लागेल व्यवसाय रजिस्ट्रेशन केलेलं तुमचं उद्यम आधार, दुसरा लागेल 2 पासपोर्ट फोटो, तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, आणि आपल्या व्यवसायाच्या नावानं आपल्याला रबरी स्टॅम्प बनवणं गरजेचं आहे. तो कसा बनवायचा आहे, तर आडव्या पद्धतीचा बनवायचा आहे. आडवा बनवा, वरती प्रोप्रायटर, खाली तुमच्या फार्मचं नाव लिहा. 31-40 रुपयात तुमचा शिक्का बनवून भेटतो आणि तो शिक्का घेऊन द्या. ठीक आहे. पगारपत्रक जोडतो म्हणलं तरी लोन देत नाही. ठीक आहे. हे पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तर जो नोकरदार आहे त्याला NIP तत्वावरती लोन दिलं जातं, म्हणजे नो इन्कम प्रूफ. आता मी ज्या प्रोसिजर सांगतोय तुम्हाला आजच्या भागामध्ये, ज्या काही गोष्टी शिकवलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. तुम्हाला बँक कर्ज द्यायला नाहीच म्हणणार नाही. आणि दुसरी गोष्ट, बँकेनं लोन देण्यासाठी किंवा बँक त्या ठिकाणी कर्ज न देण्यासाठी कोणती कारणं आहेत, ते रिजेक्ट करण्याची कोणती कारणं आहेत, मी माझं एक पुस्तक लिहिलेलं आहे, बँक कर्ज प्रक्रिया सोप्या पद्धतीनं. त्याच्यामध्ये मी तुम्ही तक्रारी कुठं करायच्या, तक्रारीचा नमुना अर्ज काय आहे, किंवा त्या ठिकाणी तुम्हाला बँक कर्ज न देण्यासाठी कारण काय असू शकतात, ते रिजेक्ट लेटर कसं घ्यायचंय. दुसरी गोष्ट, आता मी जे सांगितलं की कर्जाला लागणाऱ्या कागदपत्रांची अनुक्रमणिका कशी बनवायची, ते सगळे मुद्दे माझ्या त्या पुस्तकामध्ये आहेत. जर कोणाला पुस्तक मागवायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही माझ्या नंबरला मेसेज करू शकताय. माझा नंबर त्या ठिकाणी आपल्या प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये आहे. मी ज्या ग्रुपवरती लिंक टाकली आहे, ज्या नंबरवरून मी लिंक टाकली आहे त्या नंबरला मला तुम्ही व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा, मला पुस्तक पाहिजे म्हणून. तुम्हाला ते पुस्तक तुमच्या पत्त्यावरती घरपोच पाठवलं जाईल. ठीक आहे. फोन करायची आवश्यकता नाही, फक्त मला एक मेसेज टाका व्हॉट्सअपला की सर मी आता तुमचं लेक्चर पाहिलंय आणि मला बँक कर्ज प्रक्रियेचं पुस्तक पाहिजे. ते पुस्तक 100% तुम्हाला तेवढं उपयोगी येणार आहे, कारण बऱ्याच गोष्टी एकदम डीप मध्ये जाऊन शॉर्ट बट स्वीट, म्हणजे थोडंसंच आहे परंतु खूप महत्वाची माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला व्यवसाय करत असताना ज्या काही अडचणी येतात, लसीकरण कधी कोणतं केलं पाहिजे, आजारावरती उपचार काय केले पाहिजेत, घरच्या घरी खाद्य कसं बनवलं पाहिजे, व्यवसायाबद्दलची बेसिक माहिती असणारी प्रॅक्टिकली माहिती आपल्याला त्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या काही शासनाच्या महत्वाच्या योजना आहेत त्या महत्वाच्या योजना, PMEGP, त्याच्यानंतर NLMची योजना, त्याच्यानंतर सगळ्या महामंडळांची कोणत्या कासाठी कोणतं महामंडळ काम करतं, वैयक्तिक लाभाच्या काही योजना, किंवा आता सुरू झालेली मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, या सगळ्या योजनांबद्दलची पण माहितीपत्रकं मी त्याच्यामध्ये टाकलेली आहेत. ठीक आहे. निर्भय लोकसंवाद ते म्हणतात सर, पूर्वीच्या क्रेडिट कार्डचे सेटल म्हणून आहे, सिबिलमध्ये त्याच्या किती अडचणी येऊ शकतात, क्रेडिट कार्डचे पैसे भरले होते त्याच्यानंतर सेटल असा शेअर आलेला आहे, खूप उशिरा भरल्यामुळे आला असेल. नाही, जोपर्यंत तुम्ही सेटलमेंट करत नाही तुमच्या कर्जाची तोपर्यंत तुमच्या ह्याच्यावरती तो शेअर दिसत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, काही करा पण पहिलं तो जे ऑनलाईनला तुमचं दिसतंय सेटलमेंटचं, तर तो शेरा उडवण्याचा प्रयत्न करा, कारण पुढच्या कर्ज घेत असताना या गोष्टीची अडचण येते. कारण पुढची बँक किंवा त्या ठिकाणी पुढचं तुम्ही ज्यांच्याकडून लोन घेताय
ते लोन घेत असताना ते दिसणारं तुमचं जे काय हे आहे सेटलमेंटचा शेअर आहे ते पाहून ते ते विचार करू शकतील की बाबा भविष्यात हा व्यक्ती आमच्या बाबतीत सुद्धा असं करू शकतो. त्यामुळे तुम्ही पहिलं ज्यांचं क्रेडिट कार्डचे ज्या बँकेचं असेल त्या बँकेकडून हा चेहरा तुमचा कमी करून घ्या. लोगो पण लावायचा का? कोणता लोगो लावायचा आहे? लोगो वगैरे लावायची आवश्यकता नाहीये. सर माझे वैयक्तिक पर्सनल लोन चालू आहे तर मला बँकेकडून लोन भेटू शकते का? तुमचं पहिले कितीही लोन चालू असू द्या, एक लक्षात घ्या, तुमचं लोन रेग्युलर मध्ये असलं पाहिजे, कोणते हप्ते थकीत नसले पाहिजे आणि तुम्ही ज्या बँकेला कर्ज मागताय, ज्या बँकेकडे तुम्ही तारण म्हणून जी गोष्ट देताय, तुमचं जे काही तारण असेल ते तारण जे देताय त्या दिलेल्या तारणावर, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल जमिनीचा उतारा देताय तर त्या जमिनीच्या उतार्यावर पहिलं अगोदरचं लोन असेल तर दुसरा बोजा त्याच्यावरती चढत नाही, तुम्हाला फ्रेश उतारा द्यावा लागेल. आता माझं वैयक्तिक सांगतो, माझ्याकडे आता चालूला 4-5 लोन आहेत. असं नाही की पहिलं लोन चालू आहे म्हणून मला दुसरं मिळालं नाही. मी काय केलेलं आहे, त्या वेळेस पर्सनल लोनला तर काही आवश्यकता नाहीये, ठीक आहे. आणि जे दुसरे लोन होते योजनेचे वगैरे, तर त्याच्यामध्ये मी काय केलंय, माझ्याकडे 2-3 उतारे होते, त्या 2-3 उतार्यावर वेगवेगळे उतारे प्रत्येक वेळेस वापरले आणि माझे 4-5 जे काही लोन आहेत त्याचे व्यवस्थित वेळच्या वेळेला EMI फेडतो, त्याच्यामुळे मला त्या गोष्टीची अडचण येत नाही. तुमचं वैयक्तिक पर्सनल लोन जरी चालू असेल तरी तुम्हाला दुसरं व्यावसायिक लोन मिळू शकतं, काही अडचण नाही. ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी फक्त फॉलो करा. कोणत्या बँकेत सदर शेळी पालन प्रकरण होऊ शकतं व शासनाची योजना सुरू झाली आहे का? शासनाच्या योजना भरपूर साऱ्या आहेत, आपल्या योजनेच्या विषयामध्ये तुम्हाला ते सांगितलं जाईल. राहिला विषय दुसरा, कोणत्या बँकेमध्ये, तर कोणत्या बँकेमध्ये म्हणण्यापेक्षा तुम्ही कोणती बँक तयार करू शकताय. मी मगाशी सांगितलंय बँकेला कसं तयार करायचंय किंवा कोणत्या बँकेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या प्रक्रिया करायच्या. माझं सजेशन असं असेल की सगळ्यात सोप्या गोष्टी सांगतो की तुम्हाला तुमच्या गावाला जी बँक दत्तक असेल त्या बँकेमध्ये पहिलं प्राधान्य द्या. समजा तुम्ही शहरात राहताय तर शहरामध्ये सगळ्यात पहिलं प्राधान्य, शहरात असू द्या किंवा खेड्यात असू द्या, सगळ्यांसाठी सांगतोय, पहिलं प्राधान्य तुम्ही नॅशनलाइज बँकांना द्या. नॅशनलाइज बँकांमध्ये सोपं का जातं, सगळ्या योजना राबवल्या जातात, योजनेची सबसिडी पटकन आपल्याला भेटू शकते. दुसरी गोष्ट, जर समजा त्या बँकेनं तुम्हाला नाही रिस्पॉन्स दिला तर त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या वरिष्ठांना तक्रार पण देता येते. ओके. पुंडलिक कौशल्य म्हणतात, छान मार्गदर्शन, धन्यवाद, थँक्यू सर. करंट अकाउंट काढण्यासाठी बँकवाले शेडवर येऊन बॅनर लावून फोटो काढायला लागले, बरोबर आहे ना? त्या अगोदर त्या ठिकाणी नुसत्या रजिस्ट्रेशन वरतीच हे केलं जायचं, तर आता काय करतात, तिकडं आता काय करतात, त्या ठिकाणी प्रत्यक्ष शेडवरती व्हिजिट केली जाते. तुमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाला प्रत्यक्ष भेट दिली जाते. जरी तुमचा सुरुवातीला व्यवसाय सुरू नसला तर आपल्या लोकांना सांगायची गरज लागत नाही. ज्यावेळेस आम्ही पीक विमा भरतो, पीक विमा भरल्यानंतर आमच्या पिकाचं नुकसान होत नाही पण शेजारच्याचं ह्याचं नुकसान होतं आणि सरसकट सगळ्यांना मदत मिळत असते, त्यावेळेस आम्हाला तो फोटो सबमिट करायचा असतो. आमच्या पिकाचं नुकसान झालेलं नसताना सुद्धा आम्ही काय करतो, दुसऱ्याच्या पिकामध्ये उभा राहून फोटो काढतो आणि सबमिट करतो. आता ते काय करायचं आणि कसं करायचं ते तुम्हाला उदाहरण दिले, ते तुमच्या हिशोबाने पाहून घ्या. चला, अजून काय कोणाचा प्रश्न आहे? ओके. मला पुस्तक पाहिजे, माझ्या नंबरवरती मेसेज करा. नंबर वाटल्यास मी ज्या नंबरवरून लिंक टाकले आहे त्याच्यावरून आलेलाच आहे, तरी पण मी ह्याच्यामध्ये पण सगळ्यांसाठी सांगतो. 83 90 46 36 47 8390463647 हा माझा नंबर आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकताय. दत्तक बँक तुमचे गाव ब्लॅकलिस्ट मध्ये आहे म्हणत आहे, लोहा नांदेड. पुंडलिक साहेब काय करा, ती बँक तुम्हाला तोंडी सांगते तुमचं गाव ब्लॅकलिस्ट मध्ये, त्यांना म्हणायचं साहेब तुमच्या लेटर पॅडवरती मला द्या तुमचं गाव ब्लॅकलिस्ट मध्ये आहे. ते लेटर पॅडवरती देणार नाहीत का? कारण एखाद्या व्यक्ती त्यांचं कर्ज बुडवतो, अख्खं गाव कधी कर्ज बुडवत नसतं. बघा, आपल्या गावामध्ये MSCB ची लाईट असेल तर अख्ख्या गावातनं 2-4 लोक फक्त असे असतात की जी लोन म्हणजे त्यांचं लाईट बिलच भरत नाही, पण म्हणून MSCB 2-4 लोकांसाठी अख्ख्या गावाची लाईट बंद करत नाही, लक्षात घ्या. कारण बाकीचे लोक भरणारे असतात ना, त्यांच्यासाठी त्यांना ती सेवा द्यावीच लागते.
त्या पद्धतीनं तुमच्या गावामध्ये 2-4 लोकांनी कर्ज फेडलंच नाही म्हणून बँकेनं त्या गावातल्या कुणालाच लोन द्यायचं नाही हा कोणताही नियम नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना लेखी मागा, तुमच्या लेटर पॅडवर साहेब लेखी द्या म्हणायचं की आमचं गाव ब्लॅकलिस्टमध्ये आहे म्हणून. मी वरिष्ठांना विचारतो म्हणायचं नेमकं ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं का, त्याची काय क्रायटेरिया आहे, कोणत्या क्रायटेरियामध्ये तुम्ही आम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले, ह्या गोष्टी तुम्ही विचारू शकता. सर बँक लोन किती देते शेळी पालनासाठी? शेळी पालनासाठी लोन किती देते हा प्रश्न खूप चुकीचा आहे असं मला वाटतं. का? कारण लोन मिळत असताना मी तुम्हाला 1,000 पासून 1 कोटीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी सांगेल. बँकेचं लोन तुम्ही किती घेऊ शकताय आपल्या कॅपॅसिटीनुसार लोन मिळत असतं. तुमचे आता जे काही मुद्दे मी सांगितले, तुमचा व्यवहार कसा आहे, तुमचा सिबिल स्कोअर कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही बँकेला जे काही तारण देताय, दिलेल्या तारणाचं व्हॅल्युएशन किती निघतं, व्हॅल्युएशनच्या नुसार तुम्हाला त्या ठिकाणी ते लोन मिळत असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपलं हे जे आजचं सेशन होतं ते सेशन या ठिकाणी मी संपवतो. आता जवळपास 1 तास होऊन गेलेला आहे आणि आपण दुसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. जर एवढा सगळा कुटाणा करून बँकेने तुम्हाला नाहीच लोन दिलं तर त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे. म्हणजे प्लॅन ए आज शिकलो, तर प्लॅन बी आपण पुढच्या भागामध्ये शिकूया. त्याच्यामध्ये बँकेने लोन नाही दिलं तर मग आपण पुढची प्रक्रिया काय करायची ते त्याच्यामध्ये पाहू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. सर्वांना परत एकदा धन्यवाद देतो आणि ज्यांना कुणाला पुस्तक पाहिजे असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. त्यांना ते पुस्तक तुमच्या पत्त्यावरती घरपोच पाठवलं जाईल निसंकोचपणे. ठीक आहे.